माझं नाव संतोष रामचंद्र पवार, राहणार एकोंडी. माझी जमीन आहे ही बामणीमध्ये आहे. बर, तुम्हाला नेचर किंग टॉपचा काय रिझल्ट आला? नेचर किंग टॉपचा रिझल्ट मी माझ्याकडे तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा ज्यावेळी आला त्यावेळी मी तुमचे जे नेचर किंगचं जे तुमचा टॉपचे जे घेतलेलं आहे ते मी पहिल्यांदा एक त्याची फवारणी केल्या. पण ती फवारणी करण्याच्या आधी या प्लॉटमध्ये जरा पिवसळपणा आणि तांबेऱ्यासारखी स्पॉट आलेले होते. बर, त्यामुळे मी काय म्हटलं की तुम्ही जर आलाय तर म्हटलं वापरून बघूया, यासाठी मी तुमच्याकडे घेतलेला आहे. तसा रिझल्ट जर म्हणायला जर गेला तर हे आता मी पान काढतोय. हे पान मी आता काढलेलं आहे. त्या पानाची जी लांबी आहे ती लांबी 4 बोटाची रुंदी आहे पानाची, आणि लांबी जी आहे ती जवळजवळ विचार करायला गेलं तर 1 मीटरच्या आसपास आहे. बर, त्यानंतर विषय करायला गेलं तर पानाची जी रुंदी आहे ती रुंदी फुल्ल आहे, आणि जो पानाचा जो पाठीचा कणा आहे तो पूर्ण म्हणजे फुल्ल साईज मध्ये पान आहे. कारण एवढा सहसा पानाचा जो उसाच्या पानाचा जो कणा आहे तो एवढा मोठा मिळत नाही. बर, त्यामुळे जेवढं पानाची रुंदी आणि जेवढा पानाचा पाठीचा कणा तेवढं हे पीक हेल्दी आणि व्यवस्थित येतं. मग फुटवू जरा बघा. हा, तुम्हाला तर फुटबॉल सांगायचं जर म्हणले तर फुटबॉलची जी संख्या आहे ती तुम्हाला मी मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे फुटवे आहेत. तसेच प्रत्येक गटाचं तुम्ही बघायला गेलं तर 30 साईज येत्या, आणि उसाची जी दाढी जी आहे ती चांगल्या बऱ्यापैकी आहे. पण आणि त्यात विषय करायला गेलं तर मी फक्त तुमचं टॉप आहे केलेलं आहे. तुमचं जे ड्रिपचे जे आहे ते अजून मी ड्रिपचं वापरलेलं नाही. मी आता इथनं पुढे वापरणार आहे ती. बर, तुम्ही नेचर किंग वापरून इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? इतर शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेल की नेचर किंग जसं त्याचं नाव जसं टॉप आहे तसा रिझल्टही त्याचा टॉप आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकानं वापरून आपल्याला कमी जमिनीत जास्त उत्पन्न काढायचं जर असेल तर असे प्रोडक्टची आपल्याला गरज आहे. नेचर किंगला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.